नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। हा विचारोनी अहंकार सांडीजे मग असतीच वस्तू होईजे। तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आज 6व्या अध्यायातील 6व्या क्रमांकाच्या श्लोकाला प्रारंभ होतो आहे। परमार्थ मार्गामध्ये साधना करणाऱ्या साधकाला किंवा कोणत्याही सामान्य व्यक्तीला एक अंतःकरणातली भावना अशी असते की या परमार्थातलं अत्युत्तम असणारं जे फल आहे ते फल आपल्याला कोणीतरी प्रदान करावं। ही सामान्यतः स्वाभाविक सर्व जीवाची अंतःकरणातली एक प्रवृत्ती आहे। कोणालाही असं वाटतं की ते आपल्याला आयतं मिळावं, त्याकरता फार कष्ट करायची आपल्याला आवश्यकता वाटू नये आणि म्हणून बऱ्याचदा लोक कृपेची अपेक्षा करतात। त्यांना असं वाटतं एकदा कृपा प्राप्त झाली की म्हणजे मग आपल्याला अनायासे सगळ्या प्रकारचा लाभ प्राप्त होईल। आणि व्यवहारात म्हणतात सुद्धा माणसं, महाराज फक्त तुमची कृपा झाली पाहिजे, तू काहीच नको करू, अशी ती अपेक्षा असते सर्वांना की कृपेच्या द्वारे आपल्याला अनायासे सगळं मिळावं। पण संतांची कृपा फलीभूत होण्याकरिता आपल्यालाही काहीतरी साधना करावी लागते, याचा मुख्यतः विचार पडतो। सामान्यपणे आपण 4 प्रकारच्या कृपा मानतो। एक आहे अंतःकरणाची कृपा, दुसरी आहे ईश कृपा, तिसरी शास्त्राची कृपा आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी आहे संत कृपा किंवा ज्याला आपण सद्गुरू कृपा असं म्हणतो। एकच अर्थ आहे दोन्हीचाही। सद्गुरू कृपा म्हणणं काय आणि संत कृपा म्हणणं दोन्हीचाही अर्थ एकच आहे। त्यापैकी आपल्याला परमार्थ करावासा वाटणं याला अंतःकरणाची कृपा असं म्हणतात आणि तीसुद्धा फार महत्त्वाची आहे। म्हणून तर विवेक चूडामणी ग्रंथामध्ये आचार्याने असं म्हटलं आहे, दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः। या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे। जीवाला परमात्म प्राप्ती होण्यासाठी एक साधन असावं लागतं, ज्याला मनुष्य देहाची प्राप्ती म्हणतात। आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मनुष्यत्व प्राप्त होणं हेही दुर्लभच आहे। नाहीतर मानवी देह बऱ्याच जणांना प्राप्त झाला, पण मानवी देहातलं मनुष्यत्व त्यांच्याकडं नाही। बरेच लोक मानवी देहात आहे पण आचरण पशुलाही मागं सारणार आहे। याचा अर्थ तो मनुष्य देहात आला, मनुष्य परी कुतरीती पशुत्व संपादन केलं आहे, ज्याला शास्त्राचा विधिनिषेध मान्य नाही, आचरणाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही, जो स्वैराचरण करतो, मानवी देहातला तो पशु आहे, पशुच आहे तो। म्हणून मनुष्यत्व प्राप्त होणं दुर्लभ आहे। त्या मनुष्यत्वाच्या नंतर मला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा मोक्ष मिळावा आणि त्या मोक्षाची इच्छा ज्याला मुमुक्षुत्व असं म्हणतात तेही फार कठीण आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग महापुरुष संश्रयाः, महापुरुषांचा आपल्याला आश्रय मिळणं, या बाबतीमध्ये आपण सगळे भाग्यवान आहोत। का बरं? देव दुर्लभ असणारा मनुष्यदेह आपल्याला मिळालेला आहे। मनुष्यत्व आपल्या ठिकाणी प्रगट आहे। ज्या अर्थी आपण ज्ञानोबाऱ्यांच्या नगरीमध्ये स्वाध्याय करतो, ज्ञानेश्वरीचा अर्थ चिंतन करतो किंवा आपल्या जीवनातल्या अनेक प्रकारची अध्यात्मातली असणारी सगळ्या प्रकारची कर्म करतो, याचा अर्थ मुमुक्षुत्वही आपल्या ठिकाणी आहे। ज्ञानदेव वैष्णव मोठा, गुरुवारी श्री मारुती बाबा असतील, गुरुवारी डॉक्टर बाबा असतील, शास्त्री बाबा असतील, तत्समान असणाऱ्या सगळ्या महापुरुषांचं सान्निध्य मिळालं, हा महापुरुष संश्रयाही आपल्याला प्राप्त आहे।
म्हणजे जगामध्ये दुर्लभ असणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी जर त्या आपल्यालाच प्राप्त झाल्या असेल तर या बाबतीमध्ये आपणच आपलं औक्षण करून घ्यावं. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, परमार्थामध्ये साधना करणारा साधक रस्त्यावर पडलेला नाही, तो अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ आहे. आणि म्हणून अशा साधकाचं कौतुक बाकीचे लोक करणार नाही. त्याने स्वतःचं कौतुक स्वतःच करावं, चांगल्या प्रकारे पंचारती तुपाची लावावी आणि आपणच आपल्याला औक्षण करून घ्यावं. इतका महत्त्वाचा भाग योग आपल्या जीवनात आलेला आहे. आता ते योगाचा क्षम होणं हे आपल्या हातात आहे. सांगण्याचा भाव असा, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः या गोष्टी प्राप्त होतात आणि परमार्थ करावासा वाटणं यालाच तर अंतकरणाची कृपा असं म्हणतात. मनुराजा एक देहपुरी असे नांदतो, त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी. तेने कृपा केली आम्हा वरिगा, बर्वे माझ्या मने केले, पंथे येणे निघाले. हे आपल्यावर आपल्या अंतकरणाची कृपा आहे. यानंतर देव दुर्लभ असणारा आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झाला. देहाची आपण किंमत करू शकत नाही. ज्या व्यक्तीला जे मिळत नसतं ना, त्या व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत असते. आपल्या डॉक्टर बाबांच्या पाठामध्ये एक तामिळनाडूमधली व्यक्ती आलेली आहे. श्रीकांत हे त्यांचं नाव आहे. त्यांना दैवयोगाने त्यांच्या आईने काहीतरी ग्रंथ भेट दिला आणि जुन्या काळात ज्ञानेश्वरीचा तमिळ भाषेमध्ये जो अनुवाद झाला तो त्यांना मिळाला. पण त्यांना आईने विचारलं की अध्यात्म नेमकं काय असतं. आईने आपापल्या पद्धतीनं सांगितलं. त्यांची जिज्ञासा वाढत गेली आणि मग हा ग्रंथ नेमकं कुठं निर्माण झाला यासाठी ते आळंदीला आले. बरं, आले तर त्यांना काही मराठी भाषा कळत नाही, त्यांची तमिळ आपल्याला कळत नाही. त्यांनी असेच आळंदीमध्ये काही घाटावर काही मंदिरात अशी दिवस काढली. पण आता त्यांची प्रगती खूप चांगली झाली आहे. डॉक्टर बाबांचं सान्निध्य मिळालं. विचारसागरातल्या सूक्ष्म प्रक्रिया गहन चिंतन ते करतात. बहुधा जे मिळतं ना आपल्याला लगेच मिळालं की त्याची किंमत नाही राहत. ज्याला जे मिळत नसतं त्याला त्याची किंमत असते. त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही मिळाला मातृभाषेत, त्यांना जास्त आवड आहे. आणि आपल्याला मातृभाषेत मिळाला आहे. आपल्याला म्हणजे आपला विषय तर महत्त्वाचाच आहे, पण महाराष्ट्रातल्या इतर प्रांतातल्या व्यक्तींना मातृभाषा मराठी असताना नाही का ग्रंथ, पण वाचायला वेळ नाही ना. जे वाचणार नाही ते वाचणार नाही. अर्थ कळाला तर बरं आहे. जे ग्रंथ वाचणार नाही ते संसार सागरातून स्वतःला वाचू शकत नाही. पण ही आवश्यकता आहे. देव दुर्लभ असणारा नरदेह ईश्वराच्या कृपेने मिळाला. जेने हा जीव दिला दान, दिले इंद्रिय हातपाय कान, देवे दिला देह. सगळे क्रियापद देणं या अर्थानेच आहे. याचा अर्थ जीवाला हा स्वतः मिळालेला नाही, दिलेला आहे कोणीतरी. दिलेली वस्तू जी असते ती परत माघारी द्यायची असते. हे पंचमहाभूताकडून उसनं आणलं ना, द्यावंच लागणार आहे. नाही म्हणे मी अमर होईल, ब्रह्मदेव नाही झाला, आपली काय कथा आहे, द्यावं लागणार आहे. देवाच्या कृपेने आपल्याला सुर नर दुर्लभ मिळाला आहे. देवांनाही दुर्लभ असणारा सुर दुर्लभ नरदेह प्राप्त झाला. हे आपल्यावर ईश्वराची कृपा आहे. आणि प्रामाणिकपणाने आपलं कर्तव्य कर्म केलं की ईश्वराच्या प्रसादाने आपल्याला वैराग्य सिद्धी मिळते. ही सुद्धा आपल्यावर ईश्वराची कृपा आहे. 2 कृपा महत्त्वाच्या. एक अंतकरणाची कृपा, परमार्थ करावंसं वाटणं, आणि त्या परमार्थासाठी जे आवश्यक साधन मनुष्यदेह मिळाला, हे आपल्यावर ईश्वराची कृपाच आहे की नाही. किती मोठी कृपा ईश्वराची आपल्याला. ज्याला जो अवयव नसतो त्याला ती किंमत असते. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, पायाची किंमत पांगळ्याला विचारा, डोळ्याची किंमत आंधळ्याला विचारा. त्याला असं वाटतं मला डोळे असते तर मी देवाला डोळे भरून पाहिलं असतं. आणि ज्याला मिळाले त्याचे मोबाईलमुळे चालले, किंमत नाही ना त्याची. ज्याला जे नसतं त्याला त्याची किंमत असते. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत. त्याला वाटतं मी कीर्तनात टाळी वाजवली असते, इथे हा कीर्तनात चॅटिंग करतो. किंमत नाही ना त्याला देहाची. ईश्वराने आपल्याला देह दिला, वैराग्य प्राप्त झालं कर्माचरणातून. वैराग्य प्राप्त होणं आणि नरदेह मिळणं देवाची कृपा आहे आपल्यावर.
जो अवयव मिळाला नाही त्याची किंमत नंतर कळते गेल्यावर. मग ते जपून वापरले पाहिजे. सगळ्या अवयवांची एक मर्यादा ठरलेली आहे. मी कोणीतरी मला सांगितलं, मला आता लक्षात नाही, ते मोबाईलचं लॉक असतं ना म्हणे, बटन असतं ना बाजूला, त्याला बहुतेक मराठी भाषेत कळ म्हणतात. बटनाला कळ म्हणतात मराठी भाषेमध्ये. तर ते 2000 वेळा दाबली एवढीच त्याची मर्यादा आहे म्हणतात. 2000 वेळाच्या पुढं ते काही समजा जर आपण सारखं दाबलं ते बाद होतं मग असं म्हणतात. त्याची मर्यादा ठरली आहे. तशी आपली कानाची, आपली डोळ्याची, बुद्धीची मर्यादा मात्र नाही ठरली. बुद्धीची मर्यादा अफाट आहे, अफाट. किती पण साठवू शकतो आणि किती पण काळापर्यंत आपण बुद्धी टवटवीत ठेवू शकतो. गुरुवारी मारुती बाबांची बुद्धिमत्ता काय अफाट आहे. स्मरण जशास तसं. बाबांच्या पाठामध्ये जाऊन बघा, बाबांनी जर ओवी सांगितली ना, आपण खालून ओवी सांगितली, आपली ओवी बाबा घेतच नाही, पुढची म्हणतात. मग त्यांची ती पाठच आहे लगे. तुम्ही एखादी अर्धी ओवी सांगा, ऐसी दशा येईल पुढे तव चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. मी अनुभव घेतला पाठातला चांगला. इतकी बुद्धिमत्ता आहे बघा. त्याला शार्प म्हणतात. शार्प बुद्धिमत्ता एकदम टवटवीत आहे. पण बाकी इंद्रियांची क्षमता आहे. जपून वापरले पाहिजे ते. वाणी आणि पाणी. परमपूज्य डोंगरेजी महाराज म्हणायचे त्यांच्या भागवत कथेत, वाणी आणि पाणी जपून वापरलं पाहिजे. ईशकृपा आहे. त्यानंतर शास्त्राचा स्वाध्याय करणं. त्याच्याशिवाय शास्त्राची कृपा प्राप्त होत नाही. आपण जे म्हणतो की नाही, तुम्ही आता आपण पाठामध्ये ज्या ओव्या ऐकतो त्या ओव्याचा अर्थ कळाल्यामुळे ते लवकर पाठ होऊ शकतात. घरी जाऊन कमीत कमी या 11 वेळा 21 वेळा वाचल्या पाहिजे. जोपर्यंत आपण शास्त्रवाणीने घोकत नाही ना, तोपर्यंत शास्त्राची अक्षरकृपा करत नाही. आणि आत संप्रदायामध्ये जोही व्यक्ती मोठा असेल, म्हणजे ज्या व्यक्तीला गुरुजन मोठे मानतात तो व्यक्ती, बरं, लाईक्स करणारे ते नाही, ते कोणालाही मोठं मानतात, त्यांना काही घेणं देणं नाही. पण विचारी माणसं ज्यांना मोठं मानतात आणि जीही माणसं मोठी झाली संप्रदायातली, त्यांच्या पाठीमागे ग्रंथ सेवा हा एक समान धागा आहे. त्यांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या तरी ग्रंथाची सेवा आहे. त्या स्वाध्यायाशिवाय ग्रंथ कृपाच करत नाही. मग ती सिद्ध प्रज्ञेचे ने लाभे, मनची सारस्वते दुभे, सकल शास्त्रे स्वयंबे निगती मुखे, केले जैसे वदनी ब्रह्मशाळा. वाराणसीला बघा ते दंडक्रम पारायण झालं वेदाचं, जे कोणालाच करता नाही आलं. किती विद्वान व्यक्ती असेल, 200 वर्षानंतर हा पराक्रम आता झाला आहे. विक्रमादित्य स्वाध्याय ना, सेवेशिवाय नाही ते आपल्याला ते वही घेऊन कीर्तन घोकायला बरं वाटतं. एकच अख्खा महाराष्ट्र ढवळून काढतो. त्यासाठी नाही ते पाहुणी हा ग्रंथ करावे कीर्तन. अभ्यास केला पाहिजे. जितका मनुष्य अभ्यास करतो ना, तितकं त्याला खोली कळते. एक वाक्य बोलून जातो, जितकी मनुष्याच्या विचाराची उंची वाढते तितकी त्याला संत वाङ्मयातल्या अक्षराची खोली कळते. अगोदर आपली उंची वाढली पाहिजे, विचाराची प्रगल्भता, तेव्हा खोली कळते. आणि मोठ्या माणसाचा वेळ फार महत्त्वाचा असतो. जेव्हा व्यक्ती मोठा होतो ना, देशाचे पंतप्रधान असतात, त्यांच्या वेळेच्या मिनटाचा हिशोब असतो, सेकंदाचा हिशोब असतो, की ती इथं किती वेळ थांबणार आहे, इथून ते किती वाजता उड्डाण करणार आहे. व्यक्ती मोठा झाला की त्याच्या वेळेला महत्त्व असतं, त्याचा वेळ वाया जात नाही. किंवा ज्याच्या जीवनामध्ये वेळ वाया जात नाही आणि ज्याला वेळेचं महत्त्व वाटतं तो मोठेपणाकडे वाटचाल करत असतो. आपलं काही नाही, गेला जेवायला प्रश्नच नाही, संध्याकाळीच आला घरी, सकाळी गेला होता. वेळेचं महत्त्व आहे, कळालं पाहिजे. हे जेवणासाठी नाही ना जीवन. आपलं जीवन हे जेवण्यासाठी नाही आहे. जीवनासाठी जेवण आवश्यक आहे, पण त्याची मर्यादा ठरली. वेळ वाया नाही गेला पाहिजे. काळ जाऊन निधो वाया. शास्त्र स्वाध्याय केला पाहिजे. काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छति धीमताम. शास्त्राची कृपा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आहे संत कृपा. निळोबाऱ्यांचं एक प्रमाण आहे जे मला यासाठी आवश्यक वाटतं आहे. संत कृपा त्यांसीची फळे, ज्यांचे चित्त ओळे परमार्थी. परमार्थाकडे चित्त ओळणं हे अंतकरणाची कृपा आहे. आणि ज्याच्या अंतकरणाची, ज्याची स्वतःवर कृपा होते त्याच्यावर संत कृपा फलीभूत होते.
संतांच्या कृपेने व्यवहारातली संसारातली फळंच नाही मिळत. ज्यांचे चित्त वळे पारमार्थी, पारमार्थातलं सगळं समाधान आळंदीत मिळतं. सगळं व्यवहारातली प्रगती गौण आहे, नाही मिळेल आपल्याला राहायला, काय अडचण नाही ना. घाटावर राहण्याची तयारी ठेवावी. गुरुवारी राऊत बाबांच्या मुखातून एक वाक्य ऐकलं होतं. गुरुनाम गुरु भाऊसाहेब म्हणायचे की आळंदीतल्या इंद्राणीतल्या पात्रातला गाळ खाऊन राहावं, पण आळंदी सोडू नये. प्रसंग कोणताही आला तर तयारी ठेवावी. पण पारमार्थिक समाधान इथं सगळं मिळतं. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. तेवढा तर प्रसंग आपल्यावर येणारही नाही. ज्ञानोपांची कृपा असते. सगळ्या साधकाला आपण सगळे अनुभव घेतो आपल्या जीवनामध्ये. सगळ्यावर माऊलींचा मायेचा पदर आहे. सगळ्यावर संत कृपा आहे ना सगळ्यात महत्त्वाची. पण ही कृपा संपादन करण्यासाठी सुद्धा एक योग्यता संपादन करावी लागते. आणि ज्याला योग्यता संपादन झाली त्याचा उद्धार आहे. बऱ्याचदा व्यक्ती योग्यता नाही संपादन करत, म्हणजे कर्माचरण करणार नाही, शास्त्राचा स्वाध्याय करणार नाही, मन परमार्थाकडे लावणार नाही. ही योग्यता आहे. आणि हे न करता त्याला असं वाटतं कोणीतरी मस्तकावर हात ठेवावा. बेटा हो गया तेरा काम, बेटा चालला झोपायला, मग काय करणार आहे. असं नाही. ते हेमच विस्मोबोह ऐकता सांगे तया ऐसी योग्यता कवणे दिसे. आणि असे काही संप्रदाय पण आहे. संप्रदाय नाही म्हणतात त्याला, असे काही पंथ आहे. कसे या, काही खा, काही प्या, फक्त आमचा अनुग्रह घ्या, आमचे शिष्य व्हा. शिष्य पण नाही ते, हेच गुरुपदाला लायक नाही तर ते कसं काय शिष्य आहे. पण फक्त या संख्या वाढवायची त्यांना, बाकी काही नाही. जिथं विधीचं पालन होत नाही, जिथं स्वतःच्या जीवनाला संयमित केलं जात नाही, तिथे एवढं सोपं आहे का हे प्राप्त होणं. अरे पवित्र वस्तू आहे ज्ञान, पवित्र आहे परमात्मा. आणि अपवित्र जीवनाने तो कसा काय प्राप्त होईल. काहीही खा, कोणताही पेय पदार्थ प्राशन करा आणि तुम्हाला समाधान मिळेल. शक्य आहे का हे. जो सांगतो त्यालाच नाही तर बाकीच्याला काय मिळणार आहे. असं नाही आहे. योग्यता संपादन करावी लागते. आणि ती योग्यता कोणती असेल तर या सगळ्या बाबतीतल्या साधना, निष्काम कर्माचरण, इंद्रिय मनावर संयमन, शास्त्राचा स्वाध्याय, परमार्थाची आवड, हे सगळं जर असेल या सगळ्या कृपा फलीभूत होतात. आणि या बाबतीतूनच स्वतः जीवाने आपला स्वतःचा संसार सागरातून उद्धार करून घ्यावा. दुसरा कोणीही ते करणार नाही. जर आपल्याला भूक लागली तर भोजन आपल्याला करावं लागतं. एखादा रोग झाला तर चिकित्सा आपल्यालाच करावी लागते. तसं संसार सागरातून उद्धार करायचा असेल, तेषामहं समुद्धरता, हे वाक्य बरोबरच आहे. पण पुढचं वाक्य आपण पूर्ण ऐकत नाही ना. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मयी आविशित चेतसाम, ज्याने आपलं चित्त माझ्यात प्रविष्ट केलेलं आहे, तेषाम, त्यांचा मी उद्धार करतो. असं कोणाचाही नाही करत. त्याला ती पात्रता सांगितलेली आहे. एत सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः अनन्यनैव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषाम. ही योग्यता या अगोदरच्या श्लोकातली. एवढा फक्त श्लोक जर वाचला, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा, देव त्यांचा संसार सागरातून उद्धार करतो. अरे पण ते पदाचा अर्थ काय, पाठीमागचा श्लोक बघावा लागेल ना. ज्याने काही एक वाचिक मानसिक सगळी कर्म देवाला अर्पण केलं आहे, अनन्य भक्तीनं जो देवाचे ध्यान उपासना करतो, तेषाम, बाकीच्यांचं नाही, ही त्याची पात्रता आहे. म्हणून भगवान हसले. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. तव हसवनी कृष्ण म्हणे तुझे नवल नाही बोलणे, कवनासी काय दिजेल कवनी अद्वैती येथ. या अद्वैत मार्गामध्ये कोणाला कोणी काय देत असतं का. हे सगळं आपल्याला पात्रता संपादन करावी लागते. काल परवा आपण विस्ताराने त्याचा विचार केला. जीवाला अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती, असा सप्त अवस्थांचा आपण विचार केला. आणि हा सगळा विचार झाल्यानंतर
जेव्हा ब्रह्मज्ञानाने अपरोक्ष ज्ञानाने जीवाचं आत्मस्वरूपावर असणारं अज्ञानाचं आवरण म्हणजे अज्ञानाचं आवरण, त्यापासून तयार झालेला स्थूल सूक्ष्म देह यांचा विक्षेप हे सगळं निवृत्त होतं, याला शोकनाश म्हणतात. आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, सच्चिदानंद ब्रह्म मी आहे असा विलक्षण हर्ष होतो, त्याला आनंदावाप्ती असं म्हणतात. म्हणून भगवंतांनी सांगितलं, पाठी अवसात येचेवो तैते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपण पाची, म्हणवनी आपणची आपणया, घात कीच तसे धनंजया, चित्त देवोनी नाथिलिया देहाभिमाना. देहावर असणाऱ्या ममत्व अभिमान, ज्याला अहम अहम अभिनिवेश, नाथिलिया म्हणजे खोट्या असणाऱ्या देहावर जीवाने स्वतः तो देहच मी आहे असा अभिमान धारण केला. आणि अभिमान धारण देहावर केला की मग देहाच्या बरोबर जन्म, देहाच्या बरोबर मृत्यू. मग जन्मायचं, मरायचं, मेल्यानंतर पुन्हा जन्मायचं, जन्माल्यानंतर पुन्हा मरायचं, हे सगळं चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ते आपण उदाहरण सांगतात ना, ते ज्याचं बारसं झालं म्हणतात त्याचं तेरसंही होत असतं. जो खाटेवर आला तो कशावर जातो, पुन्हा ताटेवर. ते आपले पाटणे ना, ते वाक्य बरोबर रचना करून सांगतात लोक, बरोबर रचना करतात, यमक साधतात ते बरोबर, यमक सगळं अवश्यम भावी आहे की नाही. फक्त देहाला मी मानल्यामुळे. म्हणून आपणची आपणया, आपणच आपला घात करत असतो मिथ्या देहाला मी म्हटलं तर. हा या श्लोकाचा आपण आतापर्यंत भाव पाहिला. आता 5व्या श्लोकामध्ये भगवंताने म्हटलं होतं की जीवाने आपणच आपला संसार सागरातून उद्धार करावा. संसारामध्ये निमग्न होतोय, बुडतो आहे, तो वरती काढावं, अधपतनाला जाऊ नये. कारण आपणच आपले हितकर्ता म्हणजे बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. मग कोणता आत्मा स्वतःचा मित्र आहे आणि कोणता आत्मा स्वतःचा शत्रू आहे, त्याचं काय लक्षण, तर ते लक्षण 6व्या श्लोकामध्ये सांगतात. बंधुः आत्मा आत्मानं आत्मानः तस्य येन आत्मा एव आत्मना जितः अनात्मनः तु शत्रुत्वे वर्तेत आत्मा एव शत्रुवत. हा झाला पदच्छेद. येन, ज्या जीवाने. आता काल आपण विचार केला होता श्लोकामध्ये आत्मा शब्द जीवात्मा या अर्थाने पण येतो आणि कधी कधी आत्मा शब्द मन, विवेकयुक्त मन या अर्थाने येतो. सामान्यतः तृतीय विभक्ती आली आत्मना तर तेव्हा त्याचा अंतकरण अर्थ करायचा. येन म्हणजे ज्या जीवाने, आत्मना आत्मा एव जितः, आपल्या विवेकयुक्त अंतकरणाने स्वतःचा आत्मा जिंकून घेतलेला आहे. तस्य आत्मा आत्मानः बंधुः, त्याचा आत्मा त्याच्या आत्मस्वरूपाचा भाऊ आहे, बंधू आहे. तर इथं अर्थ असा केला, पहिल्यांदा जाणून घ्या. आत्मा शब्दाचा प्रत्येक आत्मा असा एक अर्थ आहे. आत्मा शब्दाचं अंतकरण असा एक अर्थ आहे. आत्मा शब्दाचा शरीर इंद्रिय संघात असा पण अर्थ आहे. तर मग अर्थ काय होईल, विवेकयुक्त मनाने ज्याने आपला शरीर इंद्रिय संघात रूप असणारा आत्मा जिंकून घेतला आहे, म्हणजे वश केला आहे, आपल्या ताब्यात ठेवलेला आहे, तर त्याचा असणारा शरीर इंद्रिय संघात, त्याचा असणारं मन त्या आत्मस्वरूपाचं स्वतःचा हितकर्ता असल्यामुळे बंधू आहे. कारण जो व्यक्ती इंद्रियाला, शरीराला, या सगळ्या संघाताला जिंकून वश करून स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो, त्याचीच असणारी प्रवृत्ती स्वतंत्र ताब्यात असल्यामुळे तो स्वतःचं पारमार्थ हित करू शकतो. परंतु अनात्मनः, ज्याचे मात्र इंद्रिय शरीर हे आपल्या ताब्यात नाही,
तर तस्य आत्मा, त्याचा आत्मा शत्रुत्वे, शत्रुत्वाच्या बाबतीमध्ये शत्रुवत वर्तेत, शत्रूप्रमाणे त्याच्याशी वर्तन करतो. कारण जर मन इंद्रिय ताब्यात नसेल तर ती प्रवृत्ती उच्छृंखळ होते आणि उच्छृंखळ प्रवृत्ती झाल्यानंतर जीवाचं अधपतन होतं, अनिष्ट होतं. म्हणून जीवाचं अनिष्ट करणारं दुसरं कोणी नाही, त्याची असणारी स्वैर प्रवृत्ती जे की त्याच्या मन ताब्यात नाही हेच त्याचं घात करणार आहे. आणि ज्याने आपल्या अंतकरणाला जिंकून घेतलं त्याचं मन त्याला परमार्थामध्ये सहाय्य करतं. म्हणून थोडे आहे चित्त सहाय्य झाली यासाठीच मन करारे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. गोडाभंग येतो कोबाऱ्यांचा, या श्लोकाला अनुसरून येतो. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. मग आपला असणारा शरीर इंद्रिय संघात जिंकून घ्यायचा असेल तर तो शस्त्राच्याद्वारे जिंकता येत नाही. विवेकयुक्त मनाने त्याला जिंकून घेता येतं आणि त्याला जिंकण्याचा सुद्धा उपाय शास्त्रामध्ये आलेला आहे. योग वासिष्ठ ग्रंथामध्ये आपल्या या मनावर विजय संपादन करण्यासाठी 4 उपाय आले आहे. अध्यात्मविद्याधिगमः, साधुसंगती एवच, वासना संपरित्यागः, प्राणस्पंदनिरोधनम. या 4 गोष्टी आलेल्या आहे. ज्याला आपल्या मनाचा नाश करायचा, मनोनाश आणि वासनाक्षय करायचा असेल तर त्याने या 4 गोष्टी केल्या पाहिजे. पहिल्यांदा अध्यात्मविद्येची प्राप्ती करावी, म्हणजे आत्मज्ञान संपादन करावं. त्या आत्मज्ञान संपादनासाठी साधूंची संगती फार महत्त्वाची आहे. संतांसवे वसता, योगज्ञाने पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी, येनेची सत्कर्मे, अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामी आत्मरूपी, असा त्याचा अर्थ आहे. संतांसवे वसता, आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझे रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. साधूंच्या संगतीत आला ना व्यक्ती आपोआप परमार्थ करतो बा, आपोआप. हे आपला अनुभव आहे. आळंदीत आपला परमार्थ आपोआप होतो, सांगावं लागत नाही. आपोआप अभ्यास होतो, आपोआप साधना होती, परमार्थ दर्शन सगळं होतं. गावाकडे गेल्यानंतर आपोआप मनुष्य 8ला उठतो, आपोआप सांगावं लागत नाही, आपोआप घडतं ते. आळस येतो कारण ते वातावरण तसं असतं की नाही. साधूची संगत त्यासाठी महत्त्वाची आहे. अध्यात्मविद्याधिगमः, साधुसंगती एवच, वासना संपरित्यागः. विषयांचे भोगलेले सूक्ष्म संस्कार मनात राहतात. त्या वासनेत पुन्हा 2 प्रकार, सद्वासना, एक दुष्ट वासना. दुष्ट वासनेत पुन्हा 3 प्रकार, देहवासना, अनात्मच आहे ती, शास्त्राच्या अभिमानाची वासना, आणि लोकांनी आपल्याला मानावं, लोकवासना. 2 वासना सुटू शकतात. देहवासना टाकता येते लवकर, शास्त्राचा अभिनिवेशही टाकता येतो. सगळ्यात कठीण आहे लोकवासना. नाही पण लोकांची इच्छा आहे, त्यांचा खूप आग्रह आहे, त्याने तुमच्याशिवाय कार्यक्रमच होणार नाही, यावंच लागतं. लोकवासना आहे. जातो मनुष्य, नाही आपण गेलं पाहिजे, माझ्याशिवाय कार्यक्रम नाही होणार, कधी कधी आपलाच होईल, सांगता येत नाही. लोकवासना आहे ती. वासना संपरित्यागः. आणि पुढे प्राणस्पंद निरोधनम. आपल्या प्राणावर जे संपादन केला की मनाला जिंकून घेता येतं. ज्याने हा सगळा इंद्रिय संघ आपण आपलं आयुष्य ना लोकांची मन जिंकण्याकरता घालवतो. आपल्या लक्षात आलं पाहिजे ही गोष्ट. जेवढा वेळ आपण लोकांचं मनोरंजन करण्यासाठी देतो किंवा लोकांना मन जिंकून घेण्यासाठी जेवढा वेळ देतो त्यातला 1/10 जरी स्वतःच्या मनाला दिला ना तरी आपलं परमार्थातलं काम होऊन जाईल. 24 तासाचं फक्त निरीक्षण करा की आपण जेव्हा बाहेर पडतो समाज व्यवहारामध्ये तेव्हा किती वेळा आपण लोकांची मनधरणी करण्यात येतो. बाप रे बाप, अवघड आहे. एखादाच पुढारी असतो त्याला 10 माणसं 10 साधक पुढं करतात. वाईट वाटतं, ते साधक म्हणता येत नाही म्हणा खरं, पण त्यांनाही मोठेपणाची अपेक्षा असते आणि यांनाही स्वार्थ सिद्ध करण्याची अपेक्षा असते.
मग हे आयुष्यभर एवढंच आहे. आपल्याला वाटतं त्याची सोबत आपली लय ओळख आहे, असे म्हणणारे बाकीचे 9 जण असतात पुन्हा, त्यांच्यासोबत आपला लय घनिष्ठ परिचय आहे. ते भाऊ म्हणजे आपला शब्द उल्लंघनच करत नाही असं ते म्हणतात. भाऊ नावही कुठून आणतात काय माहिती, म्हणतात की नाही. आयुष्य जातं, सगळं आयुष्य लोकांची मन धरण्या करण्यासाठी. सगळं आयुष्य गेलं काय मिळतं हातामध्ये, असंच म्हणतात ते. भाऊ बोलले म्हणजे देव, असा सगळा भाऊ त्याचा सगळा वेळ जातो आयुष्यातला निघून. स्वतःचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपलं शरीर, इंद्रिय, मन हे आपल्यासाठी आहे आणि हे जिंकलं तरच परमार्थाचा प्रवास आहे. वासना संपरित्यागः, या 4 गोष्टी महत्त्वाच्या. तोच बंधू आहे. आणि अनात्मनः जर असला तर मग आपलं अनिष्ट करणारं दुसरं कोणी नसतं, आपणच आपलं अनिष्ट करत असतो. मग ज्याचं मन उच्छृंखळ आहे, शत्रूप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करतं. बाहेरचा शत्रू आपल्याला घातक नाही आहे, आपल्या अंतरंगातलं आपलं मन हेच आपलं शत्रू आहे. मग त्याला जिंकायचं कसं, त्याला पर्याय आहे. एकदम तर काही आपलं मन असं 2 तास बसत नाही, पण त्याला थोडी सवय लावली पाहिजे. तरी काय से करी या 8 पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतो जाय. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषय घेईल. तैसे भोगातून निगता चित्त मज माझे रिगता, हळूहळू पंडुसुता मेची होईल. किती ज्ञानोबा आईच्या अंतकरणाने सांगतात, हळूहळू होईल ना काम, पण सुरुवात तर केली पाहिजे ना. सुरुवातही हळूहळू केली पाहिजे, मोटके, आणि त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे पुन्हा. नाहीतर ओवीस सांगितलं थोडाच वेळ द्या, दररोज 1 मिनिट देतो मी परमार्थाला, असं नाही. अरे आज 1 मिनिट, उद्या 2 मिनिट दिला पाहिजे. असं वाढता वाढता वेळ गेला पाहिजे की नाही पुढे. वर्षा काळी सरिता जैसे चढो लागे पंडुसुता, तैसे नीच नवी भजता श्रद्धा दिशे, ही वाढ झाली पाहिजे. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे बंधू हे त्याचं मन आहे. आणि ज्याचं मन स्वतःच्या ताब्यात नाही त्याचं ते शत्रू आहे. तुमच्या वाहनाला वेग किती आहे याला महत्त्व नाही, त्याला ब्रेक किती महत्त्व आहे. त्याला काय म्हणतात, पॉवर ब्रेक, असंच काहीतरी आहे ना. जाग्यावर गाडी थांबली पाहिजे, जाग्यावर. नाहीतर मग काय नाही, चालला बुवा, निघालो आता मंदिरात दर्शनाला, बस सगळ्या गल्लीत फिरून आली गाडी. कोणत्या कोणत्या गल्लीमध्ये काय काय मिळतं सगळं माहीत आहे त्याला. नाही नाही, ताब्यात पाहिजे मन, इंद्रिय सगळे. तर शत्रू आणि मित्र दुसरं कोणी नाही, आपणच आहोत. यावर आता ज्ञानोबाऱ्यांचं, माझा मीच झालो शत्रू, कैसे पुत्रदारा कैसा मित्रू, कासया घातला अहो जगद्गुरु तुका म्हणे, आप आपण्या घात कर, शत्रू मी झालो दावेदार, तो कृपेचा सागर, हो तरी पार तुका म्हणे. कोण आहे, आपणच आहे ना. आपणच तारू शकतो स्वतःला आणि आपणच मारू शकतो, दुसरं कोणी नाही. गुरुदेव डॉक्टर बाबांनी सांगितलं होतं या पाठामध्ये, जर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला मारायचं असेल, हे फक्त दृष्टांताचं तात्पर्य लक्षात घ्या बरं. लगेचच्या लगेच आज तैसे संत जगी क्रिया करून द्यावे, ते क्रिया करून त्यासाठी नाही सांगितलं मी, उदाहरण तर तात्पर्य ध्यानात ठेवा. काही लोक मागचं पुढचं वाक्य नाही पाहत, तेवढंच कट करतात, त्याची लय भीती सध्याला. मग काय व्हायरल होईल काय सांगता येत नाही. मग ते बाबांचं वाक्य असं की दुसऱ्याला मारण्यासाठी सगळं लागतं. तुमच्याकडे बंदूक लागेल, तलवार लागेल, धारदार रामपुरी तेवढा मला माहिती आहे तो लागेल, मी काही प्रयोग नाही केला कधी, पण लागेल हे सगळं. आणि स्वतःचा नाश करायचा असेल तर वाढलेलं नखसुद्धा भरपूर झालं ते. तसं लोकांना जिंकण्यासाठी सगळं आयुष्य द्यावं लागतं, आपल्याला जिंकण्यासाठी थोडा वेळ दिला तर भरपूर झाला. लोकांच्या नाशासाठी सगळं ना, आपला नाशही आपलं मनच करतं. दोन्ही अर्थाने घेऊ शकता तुम्ही. शत्रू आणि मित्र दुसरं कोणीच नाही. ज्याने मन जिंकलं, मनाच्याद्वारे शरीर इंद्रिय संघात जिंकून घेतला, असं ज्याच्या ताब्यात हे आलं तो स्वतःचा बंधू आहे. त्याचा हा शरीररूप आत्मा जीवात्म्याचा बंधू आहे. आणि ज्याच्या हे ताब्यात नाही, त्याचं शरीर इंद्रिय संघात मन हे त्याच्या जीवात्म्याचं शत्रू आहे. शत्रूप्रमाणे ते अनिष्ट करतं. बंधू म्हणजे हित करता आणि शत्रू म्हणजे अनिष्ट करणारा. यावर आता ज्ञानोबाऱ्यांचं स्पष्टीकरण. खरं तर हा श्लोक इतका महत्त्वाचा आहे,
फार सगळे सिद्धांत यामध्ये आले अध्यात्माचे. हा विचारून अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आलं का नाही शांतिमंत्रामध्ये? स्वस्ती म्हणजे कल्याण. मग आपलं कल्याण, आपली स्वस्ती सहजे आपण केली. या ओळीमध्ये सगळे भाव आले बघा. परमार्थातला उत्तम भाग काय असेल, भगवत प्राप्तीचं स्वरूप काय असेल आणि कल्याणाचं काय स्वरूप असेल. ओवी एकच आहे. जेव्हा नामदेवराय म्हणतात ना, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, तेव्हा ती अशी ओवी असावी. तीही एक ओवी आहे. एवढ्या 71 क्रमांकाच्या ओवीचा अनुभव घेण्यासाठी ना आपलं संपूर्ण आयुष्य कमी पडेल. एवढी महत्त्वाची ओवी, एकच ओवी आहे. पण हीच ओवी अनुभवावी. नाहीतर आपण विनोदाने सांगत असतो कधी कधी, तिसऱ्या अध्यायातली आपण ओवी पाहतो, तुम्ही व्रत नियमन करावे, शरीराते न पिडावे, दुरी केहे न वचावे तीर्थांसिका, योगादिके साधने, साकांक्षाराधने, मंत्रयंत्र विधाने झनी करा, तुम्ही देवतांतारा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. आणि पुढचं, तुम्ही स्वधर्म यज्ञ याच्यावे अनायश, त्या अर्थ दिली सोडून होवी. तात्पर्य लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या अनुकूल जे आहे ते नाही शोधायचं. ज्ञानोबाऱ्यांचं तात्पर्य काय आहे ते अशी होई. वैकुंठवासी गुरु रे गोले बाबा म्हणायचे ना, एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे बुवा काय, बाबा असं टाळी वाजून सांगायचे, असं टाळी वाजून. ती सिद्धांताची होई. मारुती बाबाचा असं ग्रंथ बघा, असं सहज लागतो टाळी वाजून. बाबा आनंदात असेल की मग मुद्रा वेगळी असते पाठ सांगण्याची. कशाचा त्याग करायचा परमार्थामध्ये? अहंकाराचा. अहंकार कशाला म्हणतात? अहंकार, अहम, मी असा जो अभिनिवेश आहे, जो मी असं म्हणतो की नाही, तो मारला जातो. बोकड असतो की तो काय म्हणतो? मीच म्हणतो. तो जीवात्माही मीच म्हणतो. हा अहंकार, त्याला परित्याग करायचा. या ओळीचा मागच्या विषयी संबंध आहे. म्हणून आपणची आपणया, घात कीजत असे धनंजया, चित्त देवोनी नाथिल्या देहाभिमाना, हा अहंकार. विचारूनी सांडीजे, जीवात्म्याने आपल्या अहंकार, मीपणा देहावर ठेवलेला आहे. ज्ञानोबा या बाबतीमध्ये प्रक्रिया सांगतात. तेथ अज्ञानये करुढे, तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी की जे पुढे देहोहम ऐसे. ही अज्ञानाची परंपरा आहे. जीवाच्या सप्त अवस्था आलेल्या आहे आणि त्या सप्त अवस्थेमध्ये पहिली अवस्था आत्मस्वरूपाचा परिचय नाही, अज्ञान आहे. अज्ञान आवृत्त करतं, आवरण टाकतं. आवरण झालं की पुन्हा विक्षेप होतो. जसं एखाद्या व्यक्तीला झोपेमध्ये मी कोण आहे हे कळत नाही, अज्ञान आहे. ते अज्ञान जीवाला आवृत्त करतं आणि नसलेलं स्वप्न दाखवतं. स्वप्नालाच विक्षेप म्हणतात. स्वप्नामध्ये स्वप्न पडतं ते अल्प स्वप्न आहे आणि जागृतीमध्ये जे दिसतंय ते दीर्घ स्वप्न आहे. विकल्प निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो. त्याला अज्ञानये करुडे, तेने कोहम, मी नेमका कोण आहे, कोहम विकल्पाचे मांडे. आणि त्या विकल्पाची निवृत्ती झाली तर बरं आहे, नाही झाली की त्याला भ्रम प्रबळ होतो आणि त्या भ्रमात तो म्हणतो विवरोनी की जे पुढे देहोहम ऐसे, मी देहच आहे असा त्याचा भाव होतो. आणि मग जीवाला स्वतःच्या स्वरूपाचा परिचय न झाल्यामुळे, जसं आपल्याला रज्जू रूपाने जर नाही कळाली तर त्या रज्जूचं अज्ञान आपल्याला सर्पभ्रमाला कारण ठरतं. तसं जीवाला आपलं मूळ असं चिदानंद स्वरूप नाही कळालं की त्याच्या भ्रमाला कारण ठरणारं ते अज्ञान, तो देहच आहे या भावनेवर तो येतो. चित्त देवोनी नाथिल्या देहाभिमाना, नसलेल्या खोट्या देहाला जसं रज्जूला पाहावं आणि सर्पाला खरं मानावं, मग भयकंपादी होतात.
तसं आत्मस्वरूपाचा परिचय न झाल्यामुळे खोट्या देहाला मी मानणं, मग याचे जन्म आणि मरणाचे आघात सोसावे लागतात. मग आता याला पर्याय काय आहे? याला पर्याय आहे अहंकार, हे कार्य आहे. ममता हे कार्य आहे. विचारसागरात आले बघा. हे अहंता आणि ममता म्हणजे मीपणा आणि माझेपणा हा कार्याध्यास आहे. कार्यच आहे पण अध्यस्त आहे, म्हणजे खोटा आहे, भासलेला आहे. त्याला कार्याध्यास म्हणतात. आणि कोणत्याही कार्याला काही ना काही कारण असतं. अहंता आणि ममता हा जर कार्याध्यास असेल तर याला आत्मस्वरूपाचं जे अज्ञान हे कारण आहे आणि तेही भासलेलंच आहे, म्हणून त्याला कारणाध्यास म्हणतात. अध्यास दोन प्रकारचा, म्हणजे भ्रम दोन प्रकारचा. एक आहे कार्याध्यासाचा आणि दुसरा आहे कारणाध्यासाचा. त्यातलं जे कारण अध्यस्त आहे ना, अज्ञान, हे प्रत्यक्ष दुःखाला कारण नाही. पण अहंता आणि ममता हे मात्र जीवाचे दुःखाला कारण आहे. दुःखाला कारण. व्यवहारातलं उदाहरण, ज्या काळात जीवाला अहंता नसते त्या काळात त्याला दोष लागत नाही. चालता चालता आपण आता पाठामध्ये एखादा व्यक्ती उशिरा आला, पुढे जागा आहे मागे जागा नाही, म्हणजे आलं तर काही हरकत नाही, त्यासाठी उदाहरण नाही सांगत, ध्यानात ठेवा. असं एखादा व्यक्ती घाई गडबडीत आला, चुकून, जाणून बुजून नाही, चुकून पाऊल लागला, आपण लगेच दर्शन घेतो की नाही? चुकून थोडा स्पर्श झाला, चुकून दर्शन घेतो. का? जागृतीत अहंकार आहे. आणि तोच व्यक्ती वारीमध्ये गेला, एका रावटीमध्ये 20 माणसं झोपलेली आहे आणि त्याला दिवे घाटाचं स्वप्न पडलं. कुठं? रावटीत, रात्री दिवे घाटाचं स्वप्न. आणि त्याच्यात तो पावल्या खेळत होता. बरं, त्याला ताल नाही. ताल नसल्यामुळे कसाही नाचाचा. ते नाचता नाचता त्याला वाटलं आपण दिवे घाटाच्या खाली रिंगण खेळतो, पावल्या खेळतो. तोपर्यंत शेजारचे 2-3 उडवले त्याने. कशाने? पावल्या खेळता खेळता. लात लागली की नाही? पण आता दोष लागला नाही. का? गाढ झोपेमध्ये अहंकार नाही. थोडासा पाऊल लागला, दर्शन घेतो. आणि झोपेमध्ये लात घातली, लात पलीकडच्या माणसाच्या पोटात. का? अहंकार नाही. जिथे अहंकार नसतो तिथे फक्त समाधान राहतं. सामान्य झोपेत आपला अहंकार विसरला तर जीव जागा झाला तर म्हणतो मी सुखाने झोपलो होतो. सामान्य एका अवस्थेमध्ये अहंकार विसरला, सामान्य, तर एवढा आनंदी आहे. जागृतीमध्ये ज्याचा अहंकार विसरला तो किती आनंदी असेल. आनंदी आहे म्हणून तर आळंदी आहे. अहंकार विसरला पाहिजे. म्हणून थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगात हा कोटे होय जे ते जवळीक माझी. म्हणून अहंता आणि ममता या दोनच गोष्टी दुःखाला कारण आहे आपल्या. आणि त्याचंही अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. आस्पद म्हणजे ठिकाण. दुःखाला ही दोनच कारणं आहे. इथे जरी अहंकार शब्द आला ना तर उपलक्षण आणि ममता पण घ्यावी लागते. कारण नुसता अहंकार टाकायचं म्हणजे नुसता अहंकार नाही. अहंकार मूळ आहे, मूळ. अहंकाराचा विस्तार आहे म्हणजे ममता. उदाहरण साधं आहे. आपण जेव्हा जागे होतो झोपेतून, कारण आता आपण सगळे जागेच आहे अशी माझी भावना आहे. नाही, जागेच आहात तुम्ही म्हणून तर पाठाला आलो की नाही. जागं होण्याच्या अगोदर आपण कुठे असतो? गाढ झोपेत. गाढ झोपेत मीपणा आहे का? नाही. माझेपणा नाही. जगत नाहीच. खरे, ज्या काळात नाही त्या काळात ते नसतंच. जागं झाल्यानंतर सुरुवात कशी होते बघा. पहिल्यांदा मी जागा होतो, मी. पहिल्यांदा अहंता जागे होते, मी. आणि त्यानंतर मग माझी वळकटी. मग सांगावं लागेल ना मला आता. हे पहिल्यांदा मी जागा झाला की मग माझी वळकटी, माझा मोबाईल, माझा हे माझेपणा. मी आणि माझं याला संसार म्हणतात. दिवसभर मी आणि माझ्याचा विस्तार आहे. माझा नारळ,
विस्तार, हा माझा कार्यक्रम, असं विस्तार आहे का नाही, हा माझेपणाचा. आणि जेव्हा तो गाढ झोपेमध्ये संध्याकाळी विश्रांतीला येतो तेव्हा उलट क्रम आहे. जाग झाला कमीपणापासून सुरुवात आहे, माझेपणाचा विस्तार आहे. आणि जेव्हा त्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये जायचं तेव्हा तो माझेपणाला विसरतो. चारचाकी घराच्या बाहेर लावणार, विसरला. आतमध्ये आला, पत्रिका विसरतो, नारळ ठेवतो उशाला, विसरतो, माझेपणाला विसरतो. त्यानंतर माझा देह यालाही विसरतो, विसरलाच पाहिजे. आणि त्यानंतर सरते शेवटी मीलाही विसरतो. जोपर्यंत तो मीला विसरत नाही, अहंतेला विसरत नाही, गाढ झोप लागू शकत नाही. म्हणजे प्रवास आहे मी पासून दिवसाचा आणि सुरुवात शेवट आहे. तसंच परमार्थामध्ये पण आहे. देहोहम हा भ्रम आहे आणि शेवट आहे अहम ब्रह्म. इथं शेवट आहे. देहोहम पासून सुरुवात झालेला प्रवास ब्रह्मोहम, ब्रह्म अहम, तिथपर्यंत जावं. अहम ब्रह्म, अहम देह म्हणतो की नाही, मी देह आहे, मग अहम ब्रह्मापर्यंत जावं लागेल. आणि हे सगळे अहंकार सोडावे लागतील त्याला. जेव्हा हे, आणि हे सोडण्याचंही ज्ञानोबऱ्या साधन सांगतात, विचारुनी. त्याला विचार साधन सांगितलेलं आहे. अहंकार बाकी कशाने सुटणार नाही. विचार म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे भाजी भाकरीचं व्यवहारातलं ज्ञान नाही. त्या ज्ञानासाठी पुन्हा ते ज्ञान पैगा बरवे, त्या ज्ञानाचाही प्रवास सांगितलेला आहे की नाही. ज्ञान प्राप्तीसाठी स्वतःच्या बुद्धीने नाही ते ज्ञान संपादन करायचं, कोण्या तरी महापुरुषांच्या चरणाजवळ जावंच लागतं. विचार नावाचं साधन आहे. विचारा वाचून न पविते समाधान. मग अहंकार कुठपासून आहे? अहंकार मुळामध्ये 5 ठिकाणी आहे. 5 ठिकाणी. शरीर तर एकच आहे. शरीरात पुन्हा 3 प्रकार आहे. आणि 3 शरीरामध्ये पंचकोश आहेत. कोश, ते कोश म्हणजे आवरणच आहे एक प्रकारचं, आणि ते जीवाच्या स्वरूपाला झाकतं. त्यामध्ये 3 शरीरामध्ये पंचकोश सामावलेले आहेत. तर पहिला कोश आणि शेवटचा कोश घेतला की पहिला देह आणि तिसरा देह सापडतो. कसा कसा? उदाहरणार्थ अन्नमय कोश असेल तर तो स्थूल देह आहे. आनंदमय कोश असेल तर कारण देह आहे. आणि एकाच सूक्ष्म देहामध्ये 3 कोश असतात, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. विज्ञानमय कोशाला बुद्धी म्हणतात. म्हणजे आपलं असणारं जे सूक्ष्म शरीर आहे याच्यामध्ये 3 कोश आलेत. स्थूल, सूक्ष्म आणि कारण. 3 देह आहेत ना. स्थूल म्हणजे जे आपल्याला दिसतं, सूक्ष्म म्हणजे याच्या आतमध्ये असतं, आणि या दोघाला जे कारण, त्याला अज्ञानाला कारण देह म्हणतात. त्याच्यामध्ये आनंदाची उपलब्धी होती, पण ते वृत्त्यात्मक आनंद आहे. तर अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश म्हणजे सूक्ष्म देह, आणि कारण देहालाच आनंदमय कोश असं म्हणतात. या 5 ठिकाणी अहंकार जाऊन बसला. कसा? मनुष्य म्हणताना काय म्हणतो? देह जर कृश असेल किंवा धष्टपुष्ट असेल तर काय म्हणतो? मी कृश आहे. मी कुठं जाऊन बसला? देहावर. देह कृश आहे, पण म्हणताना काय म्हणतो? मी कृश आहे. तिथं अहंकार पहिल्यांदा जाऊन बसला. चंचल मन असतं, तो म्हणतो मी चंचल आहे. माहिती आहे आम्हाला आहेच म्हणून, मी चंचल आहे. मनाची चंचलता, मनोमय कोशाचा अहंकार घेतला. प्राण जड असतो. आज माझा प्राण व्याकुळ होतोय, किंवा प्राण व्याकुळ होतो भूक लागल्यामुळं, तो मी व्याकुळ होतोय म्हणतो की नाही. मग प्राणाचे धर्म आपल्यावर घेतले. मी व्याकुळ होतो प्राण, पण मी व्याकुळ होतो. मी बुद्धीला ज्ञान होतं, मी ज्ञानी आहे. बुद्धीचं ज्ञान स्वतःवर घेतलं आणि आनंदमय कोशामध्ये आनंदाभिव्यक्त होतो.
म्हणतो मी आनंदी आहे. आता या 5 ठिकाणी अहंकार गेला म्हणजे 3 देहावरच गेला की नाही. आणि विचार करून हा अहंकार सांडावा लागतो. तर तो अहंकार कसा टाकायचा याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.